पूर्ण तुमचे गाल फुगले पाहिजेत। हे गाल टम फुगलेले असताना तुमचे डोळे सुद्धा खूप मोठे वटारलेले झाले पाहिजेत। सुरुवातीला तुम्ही 2 ते 3 मिनिट करा, त्याच्यानंतर तुम्ही हा वेळ हळूहळू वाढवा। दुसरा महत्वाचा व्यायाम आहे तो म्हणजे सरळ तुम्ही तुमच्या तोंडाचा चंबू करा आणि तो चंबू जितका वेळ शक्य आहे तितका वेळ धरून ठेवा, हळूहळू तो सोडून द्या। हा कसा करायचा आहे हे करत असताना तुम्ही जास्त वेळ धरून ठेवण्याचा प्रयत्न करा। नक्कीच तुमच्या ह्या बोटाच्या ज्या मांसपेशी आहेत किंवा गालाच्या ज्या मांसपेशी आहेत ते पुढे ताणल्या जातील आणि त्यांना एक विशिष्ट शेप येईल। इथं जमा झालेलं जे फॅट आहे, इथं झालेलं जे काही ओबडधोबडपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल। तिसरा महत्वाचा व्यायाम आहे तो म्हणजे तुम्हाला हसायचं आहे। असं काय होईल की तुमच्या ह्या ज्या मांसपेशी आहेत त्या चांगल्या विस्तारल्या जातील आणि सगळ्यात महत्वाचं या हसण्यानं चेहऱ्यामधल्या मांसपेशींच्या तिथं असणारं जे रक्ताभिसरण आहे ते चांगलं सुधारेल आणि चेहरा नैसर्गिकरित्या टवटवीत होईल आणि तुमच्या चेहऱ्यावरती एक चांगलं तेज येईल। चौथा महत्वाचा व्यायाम आहे तो म्हणजे तुम्हाला पाण्यानं किंवा हवेनं गुळण्या करायच्या आहेत। पाणी तोंडामध्ये धरा किंवा पाणी नसेल तर तुम्ही हवा देखील तुमच्या तोंडामध्ये धरू शकता आणि त्यानं गुळण्या करायच्या आहेत। तिला पाणी किंवा हवा तुमच्या तोंडामध्ये भरून घ्या आणि त्यानंतर तुम्ही इकडच्या गालाकडे एकदा पूर्णपणे त्या पाण्याला किंवा त्या हवेला धरून ठेवा, फुगवून ठेवा। नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल। कसं करायचं नीट लक्ष देऊन बघा। महत्वाचा व्यायाम आहे तो म्हणजे तुम्हाला तोंडाचा मासा करायचा आहे।